ज्या वयात लॉलीपॉप खायचा असतो, ज्या वयात चॉकलेट खातात मुलं, ज्या वयात मातीचा किल्ला बनवतात, ज्या वयात काळ्या काळ्या पाटीवर मुळाक्षर गिरवतात, त्या वयात हा मुलगा रिदम वाजवतो. रिदम किंग छोटासा आळंदीहून येतोय सोम गोराणे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करालच. तुलाही लहर कशाची उठ, अरे एकाएकी मधीच तुलाही लहर कशाची उठ. आन पब्लिक देखत पदर धरत लाज तरी ठेवली कुठ. अर आर पावट्या काय उजेड पाडलास दिवट्या, अर आर पावट्या काय उजेड पाडलास दिवट्या. आर आर पावट्या आर आर दिवट्या गल्लीत खेळता गोट्या. आर पावट्या लय उजेड पाडलास दिवट्या. काय रुबाब मारतोस मेल्या, अशा कुट कुट भानगड केल्या. काय रुबाब मारतोस मेल्या, अशा कुट कुट भानगड केल्या. छाती फुटल पंक्चर होईल नकोस मारू शिट्या. अरे आर पावट्या लय उजेड पाडलास दिवट्या. अरे आर पावट्या लय उजेड पाडलास दिवट्या. आर आर पावट्या आर आर दिवट्या गल्लीत खेळता गोट्या. आर आर पावट्या आर आर दिवट्या गल्लीत खेळता गोट्या. आर आर पावट्या लय उजेड पाडलास दिवट्या. सर आम्ही एक थीम केली आता की जे जे बोल मी बोलेल ते बोल सोहम वाजवेल. तर आणि काही नावही मी बोलतो इथे ते सोहम वाजवेल ढोलकीवरती. बोला 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 बोला. धा तिरकिट तक्ता तिरकिट तक्ता तिरकिट धा तिरकिट धा तिरकिट धा. धात्रक धिकिट घिन धात्रक तीन केन. तकिट तकिट धिन धात्रक तीन केन. धा धा तिरकिट धा तिरकिट धा 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 धा. आता काही नाव बोलतो मी सोहम वाजवेल. जितू दादा, मकरंद काका, मुग्धा मावशी, सोहम सोहम
आणि एक चक्रधार म्हणतो मी, एक तुकडा आहे तो व्यसनावर. पान सुपारी कत्था चूना ऊपर डाले तंबाखू, पचक थू पचक थू पचक थू. काय राव, कस काय मी गपचूप येऊन उभा राहिलो माग. म्हटलं काय चाललंय, छान दिसतोस रे, एकदम झाक, एकदम लईच भारी. काय आता रोजच होऊन बसलंय नाही का आपलं. मला तर वाटतं महाराष्ट्रात सगळ्यांचं असंच झालं असणार. सगळ्या घराघरात कितीतरी लोकांनी नवस बोलले तसं मी ऐकलं. सोहम सारखा आमच्याही घरी लेक येऊ दे म्हणे. असंच काय देव पण निवडून पाठवतो. तो बरोबर आळंदीतच पाठवला त्याला, आळंदी है ना मकरंद सर. मुळात आज बाबा वाजवत नाहीयेत, बाबांनी आपली ढोलकी दिली आहे मुलाला वाजवायला. आणि मला असं वाटतंय की ते त्या ढोलकीचं भाग्य आहे. आणि खरंच आता याची काही खरं आम्ही स्पर्धा घेऊ शकत नाही या मुलाची. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला याचे किस्से सांगता तेव्हा तेव्हा आम्हाला असं वाटतं की की हा दैवी देणगी आहे. जे काही त्याच्यात याला सगळे इन्स्ट्रुमेंट्स लहानपणीच हा शिकून आला आहे आणि आता इथे फक्त त्याला दिसत आहेत, त्यामुळे तो ते वाजवतोय. कारण का बाहेर मला भेटला हा आत्ता, मध्ये ब्रेक होता तेव्हा तिकडे मलखांब होता, तर हा मलखांब वाजवत होता. हा मल्लखांब वाजवत होता आणि माझ्याकडे बघत होता आणि म्हणाला की मी ड्रम सेट वाजवणार आहे. आता तो मल्लखांब वाजवताना त्याच्या डोक्यात ड्रम सेट चालू होता. तर काय बोलणार मी याच्या परफॉर्मन्स बद्दल. खरंच त्याच्या हातात जादू आहे आणि ते पहिल्यापासूनच आम्ही म्हणतोय. आमच्याकडे शब्द नाही राहिलेले, आता काय बोलू. आम्ही नेहमी चकित होतो. आज त्यांनी शब्दावर पण ताल वाजवून दाखवला. आणि मुग्धा, हो हा मुग्धा ताई कसं वाजवलं. द मावशी, मुग्धा मावशी, माफ करा, मकरंद काका, मकरंद काकाला तंग तुटक काका. वा, आपल्याला बोलता येत नाही ते वाजवते बघा लेकरू. आता पुरे किती तुम्ही मेडल्स द्याल मुग्धाताई? 10 मेडल्स. 10 मेडल्स मावशींनी 10 मेडल्स दिले बरं का. आणि सर किती पदकं देणार आहेत ते आपल्याला लगेच कळेल, कारण हा होता शेवटचा परफॉर्मन्स. आणि याच्यानंतर आता कळणार की कुठली पावलं पुढे गेलेली आहे, महाअंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करतायत, लगेचच कळेल.